चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पत्ताकोबीची चमचमीत अशी भाजी, जी पत्ताकोबी न खाणारे सुद्धा ना बोटं चाकून खातील एवढी चवदार आणि भन्नाट अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. 300 ते 400 ग्रॅम पत्ताकोबी आपण घेतली आहे. छान बारीक आकारांमध्ये कट करून आणि मिठाच्या पाण्याने 2 ते 3 पाण्यामध्ये घालून स्वच्छ मी कोबी धुवून घेतली आहे. एक मीडियम आकाराचा टोमॅटो छान बारीक चिरून घेतलाय. हिरवीगार अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे. 2 चमचे पांढरे तीळ घेतले आहेत. आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून 1 चमचा एवढी पेस्ट तयार करून घेतली आहे. 2 चमचे शेंगदाणे घेतले आहेत. त्यानंतर 1 तेजपत्त्याचं पान, 1 चमचा दगडफूल आणि सुक्या खोबऱ्याचा किस मी करून घेतलाय. साधारण 2 चमचे आपण सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. त्यानंतर 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. चला तर आपण मसाला भाजून घेऊया. कढई गरम झालेली आहे. हलकी कढई मी गरम करून घेतली आहे. शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेऊया. शेंगदाणे छान ना मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे शेंगदाण्याचा कच्चा वास येता कामा नये. त्यामुळे स्लो गॅसवरच आपण शेंगदाणे बघा छान असे भाजून घेतले आहेत. त्यामध्ये आपण तीळ टाकून घेऊया. तीळसुद्धा आपल्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, तीळ आपली छान अशी तडतडायला लागली आहे, म्हणजेच तीळ आपली भाजली गेली आहे. त्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस आणि तेजपत्ता वगैरे आपण टाकून घेऊया. आणि सगळा मसाला आपल्याला आता छान ना एकदम खरपूस असा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवरच भाजायचा आहे. बघू शकताय तुम्ही, छान मंद आचेवर 2 ते 3 मिनटं मी मसाला तयार करून घेतला आहे. त्याच कढईमध्ये आपण आता कोबी भाजून घेणार आहे. कोबी छान आपल्याला तेलावर परतून घ्यायची आहे, म्हणजेच ना कोबी परतून घेतली ना की त्याचा भाजीमध्ये टेस्ट जो आहे तो खूप छान लागतो. तुम्ही ट्राय करून बघा. डायरेक्ट आपण भाजीमध्ये जेव्हा कोबी घालतो आणि या पद्धतीने जेव्हा आपण कोबी फ्राय करून टाकतो, याची चव वेगळीच असते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. थोडंसं 1 चमचा मी तेल घातलंय आणि आपण याला आता छान असं तेलावर भाजून घेऊया. एक अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्या कोबीला आता ना पाणी सुटेल. ते पाणी आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते मी. बघू शकताय तुम्ही, कोबीला आपल्या ना थोडंसं पाणी सुटत चाललंय. हे बघा, कोबीला ना पाणी सुटलेलं आहे आणि हे सगळं पाणी ना आपल्याला आटवून घ्यायचं आहे. सगळं पाणी आटवून छान कोबी आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, सगळं पाणी आटलेलं आहे आणि कोबी आपला छान परतला गेलाय. आता आपण कोबी काढून घेऊया. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे आणि अर्धा चमचापेक्षा कमी थोडंसं आपण जिरं घातले. आता कांदा टाकून घेऊया आणि कांदा आपल्याला छान हलकासा गोल्डन होईपर्यंत ना फ्राय करून घ्यायचा आहे. हलकाच गोल्डन करायचा आहे, कांदा पूर्ण लाल करायचा नाही आहे. बघू शकताय तुम्ही. आता आपण यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊया आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया. आलं लसूण छान सुगंध सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटोसुद्धा छान थोडेसे मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता आपण सुके मसाले टाकून घेऊया. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी गरम मसाला पावडर, त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर टाकूया आणि त्यानंतर कलर येण्यासाठी एक अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया. मसाले छान आपल्याला तेलामध्ये असे एकजीव करून घ्यायचे आहेत.
आता आपण यामध्ये ना थोडंसं एक अर्धा कप पाणी टाकूया. पाणी टाकलं ना की मसाले छान भाजले जातात आणि कलरही छान येतो. त्यामुळे पाणी टाकून ना सुके मसाले कधीही पाणी टाकून थोडेसे परतून घ्यायचे, म्हणजे ते छान भाजले देखील जातात आणि त्याचा कलर देखील छान येतो. बघू शकताय तुम्ही कलर आपला छान सुटलेला आहे, तेल सुटले. आता आपण त्यामध्ये भाजलेला कोबी टाकून घेऊया. कोबी आता मसाल्यामध्ये छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. अशी पत्ताकोबीची भाजी ना तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. खूप चवदार आणि खूप चविष्ट अशी ही भाजी होते. आता आपण यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकूया. अर्धा ग्लास पाणी टाकून आपण याला आता असंच मंद आचेवर 2 मिनिटासाठी सोडून देऊया आणि तोपर्यंत आपला वाटण करायचं आहे. आपण भाजलेला मसाला थंड झालेला आहे आणि आता आपण त्याचं बारीक वाटण करून घेऊया. मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलाय. छान पाणी घालून मी याचं बारीक वाटण करून घेतलं आहे. बघू शकताय तुम्ही, एक अर्धा ग्लास पाणी घालून मी याचं वाटण करून घेतलेलं आहे. आता आपण वाटण टाकून घेऊया भाजीमध्ये. छान याला मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने पत्ताकोबीची भाजी बनवली ना की तिचा उग्रवास सुद्धा येत नाही. बऱ्याच वेळांना काय होतं, पत्ताकोबीची स्मेल येत असल्यामुळे ना बऱ्याच जणांना कोबी आवडत नाही. त्यामुळे तुम्ही ना अशा पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. अर्धा ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते पाणी सुद्धा मी भाजीमध्ये टाकून घेतलं आहे, म्हणजेच आपली उरलेली पेस्ट जी आहे ती वेस्ट होणार नाही. भाजीमध्ये आपण पाणी जास्त वापरणार नाहीये, एकच वाटी पाणी आपण भाजीमध्ये घालतो आहे, म्हणजेच आपण घट्ट अशी मसाला कोबी असं आपण बनवतो आहे. त्यामुळे जास्त पाण्याचा वापर मी इथे केलेला नाहीये. 1 चमचा आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि बघा तुम्ही भाजीचा कलर देखील आपला येत चाललेला आहे. कोबी आपण ऑलरेडी छान 80% तरी आपण कोबी शिजवून घेतलेला आहे आणि मसाले सुद्धा आपण छान भाजून घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ याला शिजवायचं नाहीये. एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला फक्त याची वाफ काढून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनिटानंतर मी गॅस बंद केला होता आणि त्यानंतर 5 मिनिटं भाजी मी वाफेमध्येच ठेवली होती. बघू शकताय तुम्ही, मी सांगितलेलंच आहे तुम्हाला की गॅस बंद केल्यानंतर भाजी कुठलीही असो 5 ते 10 मिनिटं वाफ निघेपर्यंत ठेवायची आहे, म्हणजेच तिचा कलर परत येतो आणि भाजी थोडीशी घट्टसुद्धा होते. तर बघू शकताय तुम्ही, आपल्या भाजीला सुंदर असा कलर आलेला आहे आणि दिसायला जेवढी सुंदर आहे चवीला तेवढीच अप्रतिम झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मंडळी, अशाच सोप्या पद्धतीने आपली चमचमीत अशी पत्ताकोबीची भाजी तयार झालेली आहे. मसाला पत्ताकोबी आपली तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या झटपट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा.